ओम शांती। आज आहे 27/8/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, आता या बेहदच्या जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे। नवी दुनिया स्थापन होत आहे। त्यामुळे नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी पवित्र बना। प्रश्न आहे, परमात्म्याबद्दल तुम्ही मुले कोणती आश्चर्यकारक गोष्ट जाणता, जी मनुष्यांच्या समजण्याच्या पलीकडे आहे? उत्तर आहे, तुम्ही म्हणता जशी आत्मा ज्योती बिंदू आहे, तसे परमात्मा देखील अतिसूक्ष्म ज्योती बिंदू आहे। या आश्चर्यकारक गोष्टी मनुष्यांच्या समजण्याच्या पलीकडे आहेत। बरीच मुले देखील याच्यामध्ये गोंधळून जातात। बाबा म्हणतात, मुलांनो, गोंधळून जाऊ नका। जर छोट्या रूपामध्ये आठवण राहत नसेल तर मोठ्या रूपामध्ये आठवण करा। आठवण जरूर करायची आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. 84 जन्मांचे नाटक आता पूर्ण होत आहे, घरी परत जायचे आहे। त्यामुळे आत्माभिमानी राहून पावन बनायचे आहे। देहाभिमान नष्ट करायचा आहे। 2. अर्थासहित स्वतःला आत्मा बिंदू समजून बिंदू बाबांच्या अव्यभिचारी आठवणीमध्ये राहायचे आहे। महावीर बनून आपली अवस्था अडोल अचल बनवायची आहे। आजचे वरदान आहे, व्यर्थच्या लिकेजला अर्थात गळतीला समाप्त करून समर्थ बनणारे कम खर्चा बालांशीन भव। स्पष्टीकरण आहे, संगमयुगावर बापदादाद्वारे जे काही खजिने मिळाले आहे, त्या सर्व खजिन्यांना व्यर्थ जाण्यापासून वाचवा, म्हणजे मग कम खर्चा बालांशीन बनाल। व्यर्थपासून बचाव करणे अर्थात समर्थ बनणे। जिथे समर्थी आहे तिथे व्यर्थ जाईल असे होऊ शकत नाही। जर व्यर्थचे लिकेज अर्थात गळती असेल तर कितीही पुरुषार्थ करा, मेहनत करा, परंतु शक्तिशाली बनू शकणार नाही। म्हणून लिकेज चेक करून नष्ट करा, तरच व्यर्थपासून समर्थ बनाल। स्लोगन आहे, प्रवृत्तीमध्ये राहत असताना संपूर्ण पवित्र राहणे हेच योगी आणि ज्ञानी तू आत्म्यासाठी चॅलेंज अर्थात आव्हान आहे। ओम शांती।